ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विशद केली। यावेळेस बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी अशा प्रकारची ही क्लिप ही AIच्या माध्यमातून बनवण्यात आली असल्याचं स्पष्ट केलं आहे। ही क्लिप ही AIच्या द्वारे बनवून खोडसाळपणा करण्यात आला आहे। अशाच प्रकारच्या आणखीही काही क्लिप तयार आहेत आणि त्या देखील 12 तारखेला व्हायरल केल्या जातील असं मीनाक्षी शिंदे यांनी म्हटलं आहे। मला आता कुठल्याही गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचं नाही। मी केस केलेली आहे त्यांच्यावरती। जे कोणी असतील पोलीस त्यांना बोलवतील, चौकशी करतील आणि चौकशी अंती तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पडतील। जर या खरंच घडलेल्या असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस करतील। कारण मी सगळ्यांच्यावरती केस केलेली आहे। कारण विरोधक अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून माझ्या इमेजला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे मी आज सकाळी विरोधक जे मला असं वाटतं की तुम्ही जर आता बघत असाल की मानपाड्याचं राजकारण प्रभाग क्रमांक 3 हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या इलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोण निवडून येणार। आणि जे विरोधक आहेत, ज्यांनी विरोधात फॉर्म भरलेले आहेत माझ्या, ते सगळे एकवटलेले आहेत आणि मला पाडण्यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स असतील आणि किंवा AI मार्फत काहीतरी नवीन आता अजून AIचे व्हिडिओ बनवलेत त्यांनी आणि ते टाकणार आहेत 2 दिवसामध्ये, असं माझ्या कानावर आलेलं आहे। तर अशा प्रकारचं षडयंत्र हे सगळे जसं सांगितलं मी की निवडणुकीतनं पराभव दिसत असताना अशा प्रकारे करतात। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने देखील एक पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका महेश्वरी तरे, समीक्षा मार्कंडे उपस्थित होत्या। अशा प्रकारची क्लिप ही AIच्या माध्यमातून बनू शकत नाही। मीनाक्षी शिंदे या संदर्भात चुकीचं बोलत आहेत असं यावेळेस स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आली। एक महिला हे जे वागणं आणि हे जे बोलणं आहे त्याच्यावर पहिला बंदी तर सोडा। तुम्ही यांना बडतर्फ करा, पक्षातनं काढून टाका। अशा महिला नेतृत्व नाही करू शकत। जी स्वतःच महिला नेतृत्व करू शकत नाही, तिच्या हाताखाली असंख्य महिला नेतृत्व का तुम्ही जिल्हाध्यक्ष पद भूषवताय ताई। जिल्ह्यावरती तुम्ही काय निरोप दिलात? ही AIची क्लिप आहे ताई, बरोबर बोलतायत। कारण की AIच्या क्लिपमध्ये तुम्ही एकाच वाक्य तुम्ही बोलू शकतात, पण पाठीमागून जो बॅकग्राऊंड मधनं जे आवाज येतात ताई तुम्ही असं बोला, हे AI तर बोलायला नाही ना आलं। ही पळवाट आहे। आता मी तेच बोलले की समाजाला माझ्या मी हाक दिलेली आहे की आगरी आणि कोळी समाजामधून मीनाक्षी ताईंवरती रीतसर गुन्हा दाखल करणार आणि जर उपमुख्यमंत्र्यांनी जर त्यांच्यावरती कारवाई केली नाही, त्यांना बडतर्फ केलं नाही पक्षातनं, तर मी माझ्या समाजाला, माझ्या सगळ्या वरिष्ठांना, समाजाच्या सगळ्यांना हाक आहे की आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरायचं। यांना ही शिक्षा होईपर्यंत आपली लढाई थांबणार नाही। इलेक्शन होत राहील पण हक्काची लढाई ही जिंकूनच दाखवणार। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4B मधून स्नेहा आमरे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे आहेत, तर प्रभाग क्रमांक 4Dचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांचा प्रचार हिरनंदिनी मेडोज आणि कृष्णनगर परिसरामध्ये सध्या घरोघरी जाऊन सुरू आहे। यावेळेस श्री मुकेश मोकाशी आणि आशा देवी शेरबहादूर सिंग हे देखील या प्रचारामध्ये सहभागी झाले। यावेळेस बोलताना श्री रमेश आमरे आणि सिद्धार्थ पांडे यांनी या प्रभागामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे अशी माहिती दिली। गेल्या 10 दिवसापासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा इथे विजय हा निश्चित आहे आणि तुम्ही बघा की धुळला होतोय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमची महायुतीचा प्रचार एकदम जोरात चालू आहे आणि आज आमचा दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आज आम्ही प्रत्येक घरोघरी आणि आज कृष्णानगरमध्ये मी आलेलो आहे। कृष्णानगर आम्ही गेले 30 वर्ष कृष्णानगरच्या रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत। कृष्णानगरला कुठल्याही गोष्टीमध्ये कोणीही कितीही अफवा पसरवल्या तरी त्याच्यावर विश्वास करू नका। महायुती तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे। काही लोक मुद्दाम अफवा पसरवतायत की इथं बिल्डर लागेल, अमुक लागेल, तमुक लागेल, या खोट्या गोष्टीत विश्वास ठेवू नका। जे सरकारचं धोरण असेल त्याप्रमाणे तिथं काम होईल।
काय आव्हान करा मतदारांना? मतदार हे आवाहन करतो, कृष्णानगरमध्ये आमचे उत्तर भारतीय बंधू आणि भगिनींना हे आवाहन करेन आणि आमचे मराठी बांधव आहेत त्या सर्वांना हे आवाहन करतो, आमचा बंजारा समाज असेल, आमचे सर्व समाज बांधव असतील त्यांना हे आवाहन करतो की महायुतीला जास्तीत जास्त भरघोस मतांनी विजयी करा. नमस्कार, मैं सिद्धार्थ संजय पांडे आज यहाँ ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून माजी नगरसेवक श्री दीपक वेटकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आपल्या लाडक्या बहिणींचं आणि लाडक्या भावांचंही मोठं प्रेम प्रचारादरम्यान आपल्याला मिळतं आहे, असं श्री दीपक वेटकर यांनी सांगितलं. गेल्या 2 टर्ममध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्जिन आपल्याला मिळालं. आता निश्चितपणे आपण तिसऱ्यांदा विजय होऊन विजयाची हॅट्रिक साजरी करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. प्रभागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. नागरिकांसाठी क्लस्टर योजनेद्वारे स्वतःची घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असं देखील दीपक वेटकर यांनी यावेळेस ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. लोकांचं प्रेम परत एकदा मला मिळणारच आहे आणि प्रचार हा आपल्याला करायचाच असतो, कारण आपल्याला प्रत्येक घरामध्ये पोचायचं असतं म्हणून. आणि जय विजय हा होतच राहणार आहे आणि विजय आपलाच होणार आहे. माझ्या पाठी असंख्य माझ्या लाडक्या बहिणी आहेत, माझे लाडके भाऊ आहेत, माझे आई वडील आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी परत एकदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहे. एकच विजन आहे, उरलेलं जे काम बाकी आहे, जे काम चालू झालेलं आहे क्लस्टरचं ते पूर्ण करायचं. एकच विजन आहे आपलं, क्लस्टरचं पूर्ण करायचं. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून मालती रमाकांत पाटील आणि भरत अभिमन्यू चव्हाण यांनी डोर टू डोर प्रचार सुरू केला आहे. संपूर्ण प्रभागामध्ये काल प्रचार करण्यात आला. यावेळेस सह उमेदवार नम्रता पमनानी, शर्मिला पिंपलोळकर गायकवाड हे देखील प्रचारात सहभागी झाले. खासदार नरेश म्हस्के यांनी देखील यावेळेस प्रचारामध्ये उपस्थिती दर्शवली. घरोघरी जाऊन महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळेस केलं. यावेळेस श्री भरत चव्हाण आणि मालती पाटील यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना अधिक माहिती देखील दिली. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख प्रकाश पाटील, प्रकाश कोटवानी, लोकनेते रमाकांत पाटील, दिलीपदादा पाटील, शाखाप्रमुख रोहित पिंपलोळकर गायकवाड, निर्मला काळे आणि इतरही उपस्थित होते.
या परिसरामध्ये केलेल्या भरघोस कामांमुळे निश्चितपणे विजय होऊ असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेशजी मस्के साहेब आणि आमच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. मला असं वाटतं की जिथे आज आम्ही जातोय, आज मला असं वाटतं खूप आनंद वाटतो. जिथे जिथे जाते तिथे लोक वाट पाहत आहेत आमची, फोन करतात दिवसातून, आमच्याकडे कधी येणार, आमच्याकडे कधी येणार. प्रत्येकाला जे शेड्यूल आहे ते शेड्यूलमध्ये बसत पण नाहीत की कुणाला कुठली वेळ द्यायची, कारण का वेळ कमी पडतो आणि काम जास्त आहे. परंतु आज आम्ही छत्रपती आणि प्रेमनगरला आल्यानंतर मला असं वाटतं की गेटची इथे यायच्या आधीच मला असं वाटतं की आमचे मतदारसंघच, आमची जनताच खाली येऊन उभी होती. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जनता सांगते घरात यायची काहीच आवश्यकता नाही, आमच्या प्रत्येकाची जिम्मेदारी आम्ही स्वतः घेऊ. हा एक अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण का हे असं कधी होतं की ज्या वेळेला आज आमच्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI या युतीचे उमेदवार आम्ही सोबत फिरत आहेत. हा दुसरा टप्पा आमचा चालू झाला आहे. पहिला टप्पा आम्ही डोर टू डोर करत असताना सेकंड टप्प्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत परत पोहोचण्याचा हे करतोय. आता आपल्याला माहिती आहे 2-3 दिवस राहिलेले आहेत, पण एक तुम्हाला सांगतो की लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. कारण ह्या भागामध्ये आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, आज त्यांची विधानसभा आहे. त्यामध्ये 8 वर्षापासून तुम्ही बघितलं असाल ह्या भागामध्ये काम करत असताना, 8 वर्षा अगोदर तुम्हाला माहिती 8 वर्षानंतर इलेक्शन लागले, पण तिथं ह्या भागामध्ये चांगली कामं झालेली आहेत, लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व चारीच्या चारी कॅन्डिडेटनी चांगली कामं केलेली आहेत. आपण बघितलं असेल की आजच आम्ही लोकांच्या दारात नाही आलेलो, आम्ही वेळोवेळी लोकांमध्ये कॉन्टॅक्टमध्ये होतो. मग कोविड असो, काही अडचणी असेल तर त्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत होतो. मग आम्ही इथं सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालतो. जय महाराष्ट्र. कोपरीतील तमाम नागरिकांना आणि माझ्या बंधू आणि भगिनींना, त्याचबरोबर माझ्या सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आणि तरुणांना विनंती करतोय की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही घराच्या बाहेर निघून प्रथम या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे या वार्डाचे स्थानिक आमदार नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला 15 तारखेला या ठिकाणी वोटिंगला प्रथम निघायचं आहे. आता आपण पाहतात उत्स्फूर्तपणे जागोजागी आज शिवसैनिक रस्त्यावरती उतरून मोठ्या संख्येने असा प्रचार चालू आहे. आणि हा प्रचार करत असताना शिंदे साहेबांनी केलेले कामं कोपरीमध्ये अनेक प्रकारची शिंदे साहेबांनी कामं केली आहेत. मग ते UTW रोड असो, सर्व सार्वजनिक शौचालय असो, हॉस्पिटल असो, आरोग्यासाठी अनेक प्रकारे मोफत आरोग्य केंद्र उभारलेली आहेत. अनेक ठिकाणी असे सतीश ब्रिज, अनेक मग शिवाजी महाराजांची पुतळे असतील, अनेक सत्पुरुषांची पुतळे उभारलेले आहेत, जॉगिंग ट्रॅक, अशी अनेक कामं केल्यामुळे आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आज या महायुतीच्या 4 ज्या उमेदवार आहेत त्या सगळ्यांना मी माझ्या सगळ्या गावकरी सगळ्या कोपरी विभागातर्फे शुभेच्छा देतो. आणि ते प्रचंड बहुमताने विजय होतील याची खात्री आहे, नाही विश्वास आहे, सगळं खात्री पण आहे. आणि त्यांचं काम पाहिल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की त्यांनी त्यांच्या गाडीवर असली मेरी पहचान, मेरा काम मेरी पहचान, आणि त्यांची चौघांची अशी कामं आहेत, त्यामुळे आपल्याला इथे काही हे आहे नाही ना. आणि ते प्रचंड मताने विजय होतील आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17च्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी आज उत्तर भारतीय समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना ही कायम उत्तर भारतीय समाजाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. कायम अडीअडचणीमध्ये, त्याचप्रमाणे विविध प्रश्नांवर उत्तर भारतीय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने प्राधान्याने काम केलेलं आहे. त्यामुळे समाज निश्चितपणे आमच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला. यावेळेस उत्तर भारतीय नेते श्री शशी यादव, विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, उमेदवार संध्या मोरे, प्रकाश शिंदे, योगेश जानकर उपस्थित होते. यावेळेस बोलताना हा समाज निश्चितपणे आमच्या पाठीशी उभा राहील आणि 15 तारखेला शिवसेनेलाच मतदान करेल असा विश्वास तीनही उमेदवारांनी व्यक्त केला. उत्तर भारतीय नियमितपणे शिवसेनेच्या आणि शिंदे साहेबांच्या बरोबर आहे, त्यामधले कुठेही दुमत नाहीये. कारण उत्तर भारतीय आणि शिवसेना हा एक परिवारच आम्ही मानला जातो. त्यामुळं नेहमीच ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात, किंबहुना काही लोक निवडणुकीसाठीच पुढे येत असतात, पण आम्ही लोक नियमितपणे या उत्तर भारतीयांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतो. त्यामुळे उत्तर भारतीयांचा पाठिंबा हा जाहीर शिवसेनेला मिळालेला आहे. आमच्या या प्रभाग क्रमांक 17चे 3 तिन्ही उमेदवार 4 होते, त्यापैकी एक बिनविरोध निवडून आलेला आहे.
परंतु या तिन्ही उमेदवारांना तर दिलेलाच आहे. पण ठाणे शहरामध्ये सर्वच ठिकाणी उत्तर भारतीयांचा हा शिवसेनेबरोबर पाठिंबा आहे, कारण शिंदे साहेबांनी केलेलं कामच त्या पद्धतीने आहे. आणि आम्ही कधी प्रांतवाद करत नाही, आम्ही कधी जातीवाद करत नाही. आम्ही शिवसेना म्हणून काम करतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असतो. म्हणून हा पाठिंबा आपल्याला हा दिसतो. वार्ड क्रमांक 17 मध्ये उत्तर भारतीय असो कुठल्याही समाजाचा असो सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तसा 2017ला आणि आज बी 2026ला निवडणूक आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जे तिन्ही नगरसेवक जे उमेदवार आहेत बाकी आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शिवसेनेतर्फे आम्हाला उमेदवारी दिली, त्यांचे आभार. आणि आमचे जे संघटना आहेत उत्तर भारतीय असू दे, गुजरात असू दे, कर्नाटक असू दे, आमच्या शिवसेना बरोबरच आहेत. कारण की आमचे प्रांत वाईज जे आहेत स्टेट सगळं आम्ही एकत्रच कुटुंब आहेत आणि सदैव एकत्र कुटुंब राहू. एकच विनंती करतो, येत्या 15 जानेवारीला सगळ्यांनी मतदान शिवसेनेला धनुष्यबाणासमोरच बटन दाबून मतदान करावे ही नम्र विनंती. जेव्हा प्रचार करत असतो आम्ही तेव्हा असं वाटतं की खरंच आम्ही बरेचशी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं झाले, विकास कामं झाली, त्या विकास कामांमुळे आम्हाला प्रचार करत असताना विजय रॅली अशी वाटते. आणि खरंच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या मतदारसंघात एक नगरसेवक होण्याचा मान परत एकदा आम्हाला जनतेच्या कृपेने भेटेल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आज उत्तर भारतीय असतील, साऊथ इंडियन सेल असेल, सर्वच समाज, सर्वच घटकांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे रोज एक नवीन आम्हाला मदत होते आणि आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि आम्हाला पाठिंबा देत आहेत. म्हणून आम्ही सर्व समाजाचे, सर्वांचे, उत्तर भारतीय असतील, सर्व असेल, गुजराती सेल असेल, सर्वांचं, साऊथ इंडियन सेल असेल, सर्वांचा आम्ही आभार मानतो. हॅट्रिक मारणार काय? हॅट्रिक मारणार 100%. शिंदे साहेबांचा आशीर्वाद, दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद, यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच हॅट्रिक मारू. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.